प्रत्येक दिवस जरी सारखा वाटत असला तरी प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. नवीन दिवस, नवीन सुरुवात. खरंच कधीतरी असं वाटतं की आपण स्वतःसाठी जगतच नाही आहोत. बऱ्याच जणांना असं वाटतं घरी आहे म्हणजे आरामच आराम आहे. पण खरं सांगू, घर सांभाळणं हा सुद्धा एक फुल टाइमच जॉब आहे. कधी कधी खूप थकायला होतं, पण परिवारातील सगळ्यांना पाहून सगळा थकवा दूर होतो. एका गृहिणीची सुद्धा काहीतरी स्वप्न असतात, पण सगळ्यात पहिलं ती आपल्या परिवाराला ठेवते आणि त्यातच खुश राहते. पण मी ठरवलेलं आहे की थोडा वेळ तरी स्वतःसाठी काढायचाच. सकाळी पुन्हा तेच तेच रुटीन. सकाळचा गजर झाला की पटकन उठायचं, कारण सकाळची सगळी कामं वाढलेली असतात. कधी कधी तर वाटतं की आपण फक्त या कामासाठीच बनलेलो आहोत की काय. सगळ्यांच्या आवडीचं बनवताना कधी कधी वाटतं की आपण आपली आवड निवड जपतोय की नाही. प्रत्येक वेळेला सगळ्यांच्याच आवडीचं बनवताना आपण आपल्याला काय आवडतं हे विसरून जातो आणि आपण स्वतःलाच तर नजरअंदाज करत नाहीये ना, अशी भावना पण कधी कधी येते बरं का. पण ह्या सगळ्याच्या पुढे जाऊन माहितीये का की आपण जर खुश राहिलो नाही तर आपल्या घरातले तरी कसे खुश राहणार. म्हणून आजपासूनच मी ठरवलं आहे की छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानायचा आणि पुढे जात राहायचं. थोडासा चहा किंवा कॉफी, 10 मिनिटाची रेस्ट आणि मग बस स्वतःशी थोड्याशा गप्पा. कारण मैं भी इम्पॉर्टंट हूँ. मी नेहमी स्वतःलाच सांगते की हे सगळं मी जबरदस्तीने नाही तर प्रेमाने करते आणि यातच माझा आनंद आहे आणि माझा आनंद हा माझ्या परिवाराचा पण आनंद आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की गृहिणी आहेत त्या फक्त घरकाम इतकंच करतात. पण खरंच असं आहे का? सकाळपासून संध्याकाळपर्यंत घर व्यवस्थित ठेवणं, सगळ्यांची काळजी घेणं, हे फक्त काम आहे का? प्रत्येकाच्या आवडी लक्षात ठेवून जेवण बनवणं ही सुद्धा एक जबाबदारी आहे. घर चालवणं हे पण एक मोठं काम आहे. फरक एवढाच आहे की याला पगार नाही. पण आज मला स्वतःला सांगायचं आहे, मी फक्त एक गृहिणी नाहीये, तर मी या घराची ताकद आहे. आणि आता मी स्वतःलाही वेळ देणार आहे आणि माझी जी छोटी छोटी स्वप्न आहेत ती मी जगणार आहे, कारण मीही महत्वाची आहे. तुम्हालाही असं वाटत असेल तर स्वतःवर थोडं जास्त प्रेम करा. आत्मविश्वास कुठून बाहेरून येत नाही, तर तो आपल्या आतच असतो. फक्त त्याला ओळखायचं असतं. आजपासून स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुम्ही खूप काही करू शकता. आणि मी पण आता ठरवलंय स्वतःला ज्या गोष्टी आवडतात त्या करायच्या. स्वप्न छोटी असू देत, पण छोटी असू देत नाही तर मोठी, ती पूर्ण करायची. तर सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींपासून करू, आपला आत्मविश्वास वाढवू. तर मी आता काही नियम बांधले आहेत. नियम म्हणजे त्यानेच तर आपला आत्मविश्वास वाढणार आहे. ऍक्च्युली आपल्यामध्ये आत्मविश्वास हा असतोच, पण आपण कधी स्वतःला त्या दृष्टीने पाहत नाही. आपल्याला असं वाटतं की आपण एक गृहिणी आहोत आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास नाहीये, आपण काही गोष्टी करू शकत नाही. पण आपण नक्कीच करू शकतो. एखादी व्यक्ती करू शकते, तर मग आपण का नाही करू शकत. पण आपण घरात राहून राहून आपल्याला असं वाटतं की आपण काही करू शकत नाही. पण असं नाहीये बरं का. तुम्ही सुरुवात तर करा, जशी मी सुरुवात केली आहे. काहीतरी करायचंय म्हटल्यावर आपल्याला प्रयत्न हे करावेच लागणार, त्यासाठी वेळ हा काढावाच लागणार. आणि मीही तसंच करते. घरातली कामं झाली की थोडा वेळ 10 मिनिटं स्वतःला देते. त्याच्यानंतर मग विचार करते सविस्तर की मी आज काय करणार आहे, माझं शेड्यूल मी कसं कसं तयार करू शकते, मी काय करू शकते, मला काय करायचंय, या गोष्टींचा विचार करते. माझ्यात कुठले टॅलेंट्स आहेत, मला काय करायचं होतं आधी त्याचा विचार करते. त्यामुळे काय होतं, आणि मग नुसताच विचार करत नाही तर त्याच्यावर ऍक्शनही घेते. नुसता विचार करून काही उपयोग नसतो, त्यावर ऍक्शनही घेणं तितकंच महत्वाचं असतं. आपण एक गृहिणी असल्यामुळे घरातली कामंही आपल्याला करावीच लागणार आहेत, त्यात काही वादच नाहीये. पण घरातली कामं केल्यानंतर आपल्याकडे जो वेळ असतो ना, तो आपण इकडे तिकडे गप्पा टप्पा करण्यात वाया घालवतो ना, तर तसं न करता आपल्याला जे काय करायचंय, आपलं जे स्वप्न आहे ते घरात राहूनही आपण जर पूर्ण करू शकतो, तर का नाही. चला आजपासूनच सुरुवात करूया. मी तर सुरुवात केली आहे, तुम्ही पण करणार ना? मला कमेंट करून नक्की सांगा.
आता ह्या सगळ्या विषयांवर चर्चा तर केली, पण सुरुवात कशी करायची? तर रोज स्वतःला एक तरी पॉझिटिव्ह गोष्ट सांगा जी तुमच्यामध्ये असेल. नंतर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये म्हणजे छोटे छोटे गोल्स ठेवा, छोटी छोटी ध्येय ठेवा आणि ती पूर्ण करत जा. नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःची तुलना कुणाशीही करू नका. जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा जग आपोआप आपल्यावर विश्वास ठेवायला लागतं. कधी कधी लोक काय म्हणतील या विचारात आपण स्वतःला थांबवतो, पण खरं सांगायचं तर आपलं आयुष्य आपल्यालाच जगायचं असतं. आपण ह्याचा त्याचा विचार करत राहतो आणि एखादी गोष्ट करायची असते ती करतच नाही. त्यापेक्षा कुणाचाही विचार न करता म्हणजे काय म्हणतील लोक ह्याचा विचार न करता आपण कामाला सुरुवात करायची आहे. आणि मग यश अपयश जे काही येईल ते आनंदाने स्वीकारायचं आहे. कारण बोलणारे तर बोलतच राहतात, पण कोणाचं किती ऐकायचं हे आपणच ठरवायचं असतं. तरच आपल्याला आपल्यात किती गुण आहेत हे समजतं. नाही तर मग आपल्याला समजतच नाही ना, आपण स्वतःला कमीच लेखत राहतो. तर तसं नाही करायचंय आपल्याला, बरोबर ना? मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही पण आजपासून छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानणार ना? तसंच आपल्याकडे काय आहे याचा विचार करा, दुसऱ्याकडे काय आहे त्याचा नाही. चला, आता माझा मी टाईम सुरू झालेला आहे. मी मस्तपैकी फक्कड कॉफी आणि गरमागरम पोहे असा नाश्ता करून घेते. आणि तुम्ही पण तुमचा मी टाईम चालू करणार आहात की नाही? आणि आनंदी राहायचं आहे हेही लक्षात आहे ना? लक्षात असू द्या. चला, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी इथे माझा मी टाईम चालू केलेला आहे. 10 मिनटं हे माझ्यासाठी आहेत आणि फक्त माझ्यासाठीच आहेत. तर बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. आयुष्यात आत्मविश्वास हा खूप जरुरी असतो आणि तो आपल्या सर्वांमध्ये आहे हेही लक्षात असू द्या. कारण त्याच्या जोरावर आपण हा मी टाईमही एन्जॉय करणार आहोत.